भाग तिसरा. विक्रम ठाकूर दात घट्ट दाबत. मी आजच संपवतो त्याला, डोक्यात गोळी घालून, एकदम फिल्मी स्टाईलमध्ये. महेंद्र ठाकूर हात वर करून थांबवत. थांब, रागात निर्णय घेत नाहीत, पण हा माणूस आता जास्त जिवंत राहिला तर आपलं साम्राज्य डळमळेल, याची पोरीसुद्धा लोकांचं लक्ष खेचतीये. विक्रम ठाकूर खवळत. तेच तर, बाप मुलगी दोघंही ठाकूरांचं नाव मातीमध्ये मिळवतायत. लोक घाबरणं कमी करतायत. काय करायचं? महेंद्र ठाकूर कपाळावर हात ठेवत विचारात. काय करायचं हे तुला सांगतो. हे काम पार पाडायचं, पण आवाज न करता. हत्येचा प्रकार नाही, अपघात दाखवायचा, समजलं? विक्रम ठाकूर हसत. ओहो हो, अपघात म्हणजे स्कूटर घसरली, ट्रकने धडक दिली किंवा रेल्वे ट्रॅकवर चुकून पोहोचला. महेंद्र ठाकूर अगदी तसंच, पण हे काम आपल्या लोकांनी नाही करायचं. बाहेरून माणसं आण, ओळख उघड झाली नाही पाहिजे, आणि तो प्रिंटिंग प्रेस पेटवून टाक. असं काहीतरी की पुढच्या पिढ्यांना धडकी भरावी. विक्रम ठाकूर मोबाईल उचलतो. माझ्या एका माणसाला सांगतो, बिहारहून 2 प्रोफेशनल्स येऊ दे, काही दिवस त्यांचं पत्ता शोधू दे, मग ऑपरेशन शांत आवाज सुरू करूया. महेंद्र ठाकूर हे शेवटचं असायला पाहिजे विक्रम. ठाकूरांचं नाव मिटून जाऊ शकतं, पण कुणी धुळीत मिसळण्याचा प्रयत्न केला तर त्याचा वंशच संपायला हवा. विक्रम ठाकूर हसतो, पण चेहऱ्यावर खूनखारपण. तुमचा आदेश बाबासाहेब. आवाज कायमचा शांत होईल. सकाळची वेळ. माधोपूरच्या रस्त्यावर गडबड सुरू होती. एकीकडे शाळा जात असलेली मुलं, दुसरीकडे कामावर जाणारे लोक, आणि रस्त्यावरच्या चहावाल्याकडे सिगारेट ओढत गप्पा मारणारे काही तरुण. ह्याच रस्त्यावरून एक वृद्ध व्यक्ती आपल्या जुनाट स्कूटरवरून अत्यंत काळजीपूर्वक पुढे जात होता. अमरीश मिश्रा. शर्टाच्या खिशात नेहमीसारखी त्याची छोटी डायरी, डोक्यावर थोडी पांढरी झालेली केस आणि चेहऱ्यावर गंभीर शांतता. त्याच्या मनात आजच्या संपादकीय लेखाचे विचार चालू होते. त्याने ठरवले होते की आज तो महेंद्र ठाकूरच्या आमदार मित्राचे पुरावेही ठापून काढणार. पण त्या क्षणाला काळ त्याच्यासमोर उभा होता. अचानक एका गल्लीमधून एक छोटासा, साधारण 12 वर्षाचा मुलगा धावत रस्त्यावर आला. त्याने जणू काही मुद्दामच वेळ साधली होती. अमरीशने ब्रेक दाबले, स्कूटर वळवण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या स्कूटरचा एक टोक त्या मुलाच्या पायाला स्पर्शन गेला. मुलगा खाली कोसळला. अमरीश घाबरून स्कूटर बाजूला लावून पटकन खाली उतरला. अमरीश, बाळा, काही लागलं का? बघू दे, काही झालं का? तेवढ्यात रस्त्याच्या कोपऱ्यावरून 10-12 माणसांचा जमाव धावत आला. त्यांच्या हातात बॅट्स, हॉकी स्टिक्स, लोखंडी रॉड्स. त्यांनी एकदम अमरीशला घेरलं. एकाने जोरात हाक मारली, हाच आहे, ह्याने मुलाला मारले, ठेचून काढा याला. कसलाही विचार न करता जमाव त्याच्यावर तुटून पडला. एकाने रॉडने त्याच्या पाठीवर घाव केला, दुसऱ्याने हढावरती त्याच्या गुडघ्यावर बॅट फोडली. अमरीश काही बोलायच्या, समजावण्याच्या अवस्थेत होताच नाही. त्याचा चष्मा खाली पडला. त्याने हातांनी फक्त संरक्षण करण्याचा प्रयत्न केला, पण ते पुरेसं नव्हतं. लोक म्हणत होते, गुन्हेगार आहे हा, बाईच्या लेकराला मारलं, थांबवू नका, ठेचून टाका. त्याचवेळी गर्दीतून 2 अनोळखी चेहरे पुढे आले. तेच बिहारहून आलेले शार्प शूटर. एकाने खिशातून मोठा चाकू बाहेर काढला आणि अगदी जवळ जाऊन अमरीशच्या पोटात तीव्रपणे चाकू खुपसला. 1, 2, 3 वेळा. अमरीश कणत, हलक्या स्वरात, अनिता, आवाज, थांबू नकोस. त्याच्या डोळ्यातून अश्रू उघळले आणि क्षणात त्याचं शरीर निश्चल. गर्दीतला मुलगा उठून उभा राहिला. त्याला खरंच काही लागलेलं नव्हतं. ते सगळं आधीपासून ठरवलेलं नाटक होतं. लोकांनी काही फोटो काढले, काही जणांनी व्हिडिओसुद्धा घेतले, पण नंतर ते सारे गायब झाले. 5 मिनिटात पोलीस आले, पण नेहमीप्रमाणे उशिरा. दुपारपर्यंत अनितालाही बातमी मिळाली. तिच्या हातात अजून त्या सकाळी छापून आलेल्या आवाज अंकाच्या प्रती होत्या, ज्यावर लेख होता, ठाकूरांची माया, जनतेवर अन्यायाचा चक्रव्यूह. आता तो लेख शब्दांशिवाय शांत होता, आणि तिचे डोळे रक्तबंबाळ. अजूनही सकाळचाच अंधार तिच्या डोळ्यात रुतून बसला होता. अनिता थेट हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमधून धावत गेली. तिच्या हाताला अजून शाई लागली होती, बाबांच्या आवाजच्या शेवटच्या अंकाची. रुग्णालयाच्या पांढऱ्या भिंतींवरून एक थंड गारवा अंगावर येत होता, पण तिच्या मनात ज्वालामुखी पेटला होता. शवागृहाच्या समोर उभ्या राहिलेल्या नर्सने हळूच सांगितले, तुमचे बाबा, ते आले तेव्हा, आणि वाक्य अर्धवटच थांबलं. अनिताच्या कानात फक्त एवढंच घुमत होतं, अनिता, आवाज, थांबवू नकोस. तिचं मन ओरवत होतं, पण डोळ्यात अश्रू नव्हते.
त्या क्षणी तिच्यात एक कठोर शांतता रुजली. तिला लगेच समजलं, हा केवळ हल्ला नव्हता, ही एका सुनियोजित कटाची परिणती होती. एका 12 वर्षाच्या मुलाचं अपघातात जखमी होणं हा केवळ बहाणा. खरा हेतू होता अमरीश मिश्रांचा आवाज कायमचा गप्प करणं. तिला ठाऊक होतं, हा संपूर्ण डाव महेंद्र ठाकूर आणि विक्रम ठाकूर यांचाच होता. हुशारीने त्यांनी ही हत्या मॉब लिंचिंगच्या रूपात मांडली होती, ज्यामुळे लोक आणि मीडिया दोन्ही दिशाभूल व्हावेत. अनिता थेट स्कूटर घेऊन पोलीस ठाण्याकडे निघाली. तिचा चेहरा पांढरापठ्ठ, पण नजरेत पेटता अंगार. दुपारची वेळ. माधवपूरच्या पोलीस ठाण्याच्या लोखंडी दारातून अनिता मिश्रा आत शिरली. तिच्या डोळ्यात पाणी नव्हतं, पण तीव्र संतापाची ज्वाला धडधडत होती. वडिलांचं निर्जीव शरीर अजूनही तिच्या डोळ्यांसमोर होतं, पण त्या अश्रूंना तिने थांबवलं होतं. आता रडणं नाही, लढणं हाच एकमेव मार्ग होता.